स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीचा आजचा शेवटचा दिवस आहे, कारण आज प्रचार संपणार आहे. अशा या संपूर्ण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये वसई विरारसारख्या भागाची जबाबदारी एका मराठमोळ्या मुलीवर भाजपनं दिलेली आहे. ती मराठमोळी मुलगी आहे पूनम महाजन. पूनम महाजन या वसई विरारच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन प्रचार प्रसार करतायत. पक्ष पोहोचवण्याचा, पक्षाने केलेल्या कामांना पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या मराठमोळ्या मुलीचं आत्ता राज्यात जी काही लाईन सुरू आहे किंवा जे बोललं जातं आहे विशेषतः की मुंबई ही तोडली जाणार आहे, ती गुजरातला जोडण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा रस्ता हा वसई विरार मार्गे, पालघर मार्गे गुजरात असा करण्यात आलेला आहे. या संपूर्ण मुद्द्यावर आपण पूनम महाजन यांच्याशी बोलणार आहोत. पूनम महाजन यांना काही वेगळं इंट्रोड्यूस करायची गरज नाही. मुंबईतल्या खासदार राहिलेल्या आहेत. मुंबईतला कानाकोपरा त्यांनी अनुभवलेला आहे, बघितलेला आहे आणि विशेषतः त्यांचा जो मतदारसंघ होता तो अगदी कॉस्मोपॉलिटिन, जे मुंबईचं स्वरूप आहे अगदी तसा होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव भाजप आखतंय आणि त्या दृष्टीनं भाजपनं सगळे प्रयत्न सुरू केलेले आहे. असं मराठीचा कैवार घेणारे दोन पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि विशेषतः मनसे नेते राज ठाकरे हे बोलत आहेत. यावर मराठी मुलीचं काय म्हणणं आहे? हे हास्यास्पद आहे की कोणी असं म्हणतं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल. म्हणजे मला हेच कळत नाही की हा एक शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे आपली मतं घेऊन घेण्याचा, की जनतेला आपण एक असं आवाहन करावं की काहीतरी गोलमोल काहीतरी दाखवून म्हणावं की मुंबई वेगळी होणार आहे, जे आयुष्यात या कोणाच्याही शक्य नाही ना, पुढच्या 100-200 वर्षात शक्य नाही आहे. मग असं का म्हणावं? म्हणजे हा कुठे ना कुठे एक इनडायरेक्टली असा केविलवाणा प्रयत्न आहे जिथे त्यांना त्यांच्या मताचं कुठेतरी शाश्वती नसल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून, ज्याच्याने काहीतरी शेवटी मराठी मनाला हलवणं किंवा त्यांना सांगण्यातून कुठेतरी केवलवाणा प्रयत्न मला दिसतोय. हे मुंबई वेगळी होणार, हे होणार, ते होणार, प्रत्येक निवडणुकीला दर 5 वर्षांनी म्हणून मुंबई वेगळी होणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आपल्याला अभिमान हा असायला हवा की मुंबई देशालाही पुढे चालवते, की आपल्या देशाचं आर्थिक इंजिन मुंबई आहे. ते हे इंजिनवाल्यांना कळावं आणि ती मुंबई मुंबईचीच आहे. आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा ज्या पद्धतीने भूमिपुत्राला आणि मराठी माणसासाठी फक्त मुंबई नाही तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या सगळ्या 9 महानगरपालिका, ज्या पूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेमधले हे ज्या 9 आहेत, त्याच्या ह्याच्यासाठीच विकास करत आहे. FDI आणणं, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं, की त्या भूमिपुत्राला नोकरी मिळावी, महाराष्ट्राचा अजून विकास व्हावा, महाराष्ट्राला पैसे मिळावेत आणि भारताला त्याची भर द्यावी. त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. परंतु परवाच्या राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांनी काही मॅप दाखवले, ज्या मॅपमध्ये कशा पद्धतीनं मुंबईतल्या जमिनी या एकाच उद्योगपतीला दिल्या जात आहेत आणि आत्ता ज्या वसई विरारची जबाबदारी तुमच्यावर आहे त्याच्यापासून जवळच वाढवण बंदर जे आहे ते सुद्धा आणलं जात आहे. अशा वेळेला वाढवण बंदराच्या निमित्तानं तिथल्या आजूबाजूच्या जमिनी या गिळंकृत करणं हा डाव असल्याचं म्हटलं जात आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? गेले कित्येक वर्ष ज्या 2-4 पक्षांना त्यांनी समर्थन दिलं होतं, 2009मध्ये थोडं बहुत काँग्रेसबरोबर जाऊन किंवा त्यांच्या एका विचारधारेचा हात धरून त्यांनी पहिल्यांदा 12 आपले आमदार आणले होते. त्या काँग्रेसच्या आधीपासून गेले 30-40 वर्षापासून वाढवण बंदर हे महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या हितासाठी किती महत्त्वाचं आहे हा फक्त विचार चालत होता. शेवटी आदरणीय नरेंद्र मोदी आमच्या पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवलं की समजा आपल्याला पालघरसारख्या ट्रायबल आदिवासी भागाचा, प्रभागाचा आणि तिकडच्या आजूबाजू MMRमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या शहरांचा विकास करायचा असेल तर फक्त मुंबई त्यांना सांभाळू शकणार नाही. म्हणून वाढवणची सुरुवात झाली आणि वाढवणमुळे सगळ्यात मोठा फायदा हा तिकडच्या भूमिपुत्राला होणार आहे. तिकडे आदिवासी भागात राहणारा वाडा, जवार, मोखाडा सगळ्यात तिकडच्या असणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा फायदा वसई विरारमध्ये आणि नालासोपाऱ्यात राहणारा भूमिपुत्र जो नेहमी मुंबईत आपली खस्ता खाऊन जात असतो त्याला जवळ काम मिळणार आहे. त्यामुळे विरार एअरपोर्ट येईल, मुंबईहून बुलेट ट्रेन जी जाते तिकडचं एक स्टेशन तिकडेच आहे. आणि वाढवणमुळे जी विकासाची कामं आजूबाजूला होतील त्याचा फायदा फक्त एकच माणसाला आहे, तो असलेल्या वसई विरारच्या भूमिपुत्राला आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाला. तर मला माहीत नाही की हे सगळं राजकारण का होतं आहे. समजा कुठे विकास होत असेल आणि आपल्याच जनतेला नोकरी मिळत असेल आणि त्यांनाच फायदा होत असेल तर ह्याच्यातून तुम्ही त्याचं राजकारण का करताय याच्या प्रश्नाचं उत्तरच मला सापडत नाही आहे. म्हणजे एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये तरुणांना नोकरी मिळत नाही,
पण दुसरीकडे जिथे उद्योगधंदे येतात तिथे मात्र विरोध करायचा. कारण की त्यांच्या संकुचित भावातून तरुणाला फक्त वडापावची गाडी दिली की ते तरुण फार सक्षम होतो, असं त्यांच्या विचारातून गेल्या इतक्या वर्षापासून मी बघते. म्हणजे जय महाराष्ट्र म्हणायचा आणि वडापाव विकायचा. तो पायलट होऊ शकत नाही का मराठी माणूस? तो IT इंजिनियर होऊ शकत नाही का? तो कन्स्ट्रक्शनमध्ये जाऊ शकत नाही का? म्हणजे परिवारात कोणी कन्स्ट्रक्शनमध्ये गेलं, मोठ्या मोठ्या नेत्यांचं चालतं, पण तिकडचा असलेला मराठी मुलगा, मराठी भावाचा मुलगा, भूमिपुत्र जो इतक्या वर्षापासून राहतो, त्यांनी या कामं करू नये का? उद्या AI वरून कितीतरी कामं वाढणार आहेत, तर त्या मुलांनी AI शिकू नये का? त्यामुळे मराठी संस्कृतीला आणि किंवा मराठी भूमिपुत्राला एका संकुचित विचारातून ठेवायचं आणि मग त्याला कुठेतरी राजकीय वळण द्यायचं. कारण की शेवटी स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही मुंबई वाचवण्याच्या ह्या ज्या मोठ्या मोठ्या गप्पा करतात, हे दुःख आहे की एवढ्या मोठ्या नेत्याकडून ही अपेक्षा नाही आहे. म्हणजे ही ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतायत असं तुमचं म्हणणं? बिलकुल हे अस्तित्वच आहे. बघा, दोघं भाऊ काही आत्याच्या घरी लग्न होतं म्हणून एकत्र तर नाही आले ना, की आत्या म्हणले आपल्या घरचं शेवटचं कार्य आहे, बेटा सगळे एकत्र येऊया. हे स्वतःच्या दोन्ही पार्टीला वाचवण्यासाठी, पक्षाची स्वतःच्या अस्तित्वाची लढाई म्हणून ते एकत्र आलेत. आता त्यांनी येऊ नये का? नाही, त्यांची मर्जी. पण त्याच्यामागे कारण काय हे आम्ही सांगायला पाहिजे मराठी माणसाला. आणि मराठी माणूस फक्त म्हणून होत नाही. मराठी माणसाला त्याची सक्षमता देणं, त्याला सुरक्षा देणं आणि त्याला अशी चांगली शिक्षा देऊन त्यांनी महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशभरात करणं, त्या मराठी माणसावर आपण आहोत. त्यामुळे त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी मराठी माणूस भरडून जाऊ नये एवढंच आम्ही सांगतोय. नक्की. परंतु पूनम महाजन लोकसभेच्या खासदार राहिलेल्या आहेत. यावेळेला त्यांना तिकीट दिलं नाही, त्यामुळे पूनम महाजन नाराज आहेत पक्षावर, किंवा पक्षाने त्यांच्यावर अन्याय करून त्यांना कुठेतरी कोपऱ्यामध्ये टाकल्या, अशी सगळी भावना असताना वसई विरारसारख्या भागाची निवडणुकीची जबाबदारी तुमच्यावर देणं आणि ज्या पद्धतीनं आता तुम्ही भिंगरी लागल्यासारख्या तिकडे फिरता आहात, काय चित्र आहे? आणि पूनम महाजनवर ही जी जबाबदारी दिली, याच्या म्हणजे ही जी जबाबदारी दिली त्याला तुम्ही कशा पद्धतीनं बघता? आणि तुमच्यासाठी सुद्धा ही निवडणूक ही अस्तित्वाची निवडणूक आहे का? नाही. सगळ्यात पहिल्यांदा आता लोकसभेला 2 वर्ष झाले. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कोणत्या संधीची वाट बघत नाही. जे काही मिळतं त्याचं सोनं करणं हे मला वाटतं आमच्या संघटनेचा विचारच आहे. मी फक्त खासदार आहे तरच चांगली संधी मिळेल किंवा आमदार होईन तरच चांगली संधी मिळेल असं काही नाही आहे ना. मला वाटतं प्रत्येक गोष्टीला कार्यकर्त्यात आमच्यात अशी पद्धत आहे की ज्या कार्यकर्त्याला जे काम दिलं ते त्याच्यासाठी तीच संधी चांगली असते आणि त्यांचं सोनं करणं हे आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे मी नाराज कधीच नसते. हो, माणसाला काम कमी मिळालं तो नाराज असतो, कारण की कार्यकर्ता नेहमी तयार असतो की काही ना काही चांगलं करावं. पण वसई विरारची जबाबदारी ह्याच्यासाठीही मिळाली असेल की वसई विरारमध्ये आज एक चांगलं वातावरण आहे. ज्या पद्धतीने तिकडे एक परिवार गेले 35 वर्ष आपली मक्तेदारी चालवतो आहे. वसई विरारला अक्षरशः धारा 370 लावल्यासारखं वसई विरारला महाराष्ट्रापासून वेगळं केलं होतं. मग तिकडे डिवाइड अँड रूल करायचं, फक्त परिवाराला तिकीट द्यायचं, मग परिवाराचे लोक त्यांच्याच म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये त्या लोकांना नोकऱ्या द्यायच्या, मग परिवाराचाच महापौर होणार, परिवाराचा स्टँडिंग कमिटी मेंबर होणार आणि हे सगळं करून मग टँकर माफिया मीच चालवणार, बिल्डिंगला OC नाही देणार पण इलिगल बिल्डिंग बनवणार. मग अशा इतक्या गोष्टी आणि मग दादागिरी, मग गुंडगिरी आणि अशा भरपूर गोष्टी आपण एका परिवारातून BVAमधून बघत आलोत वसई विरारमध्ये. त्याचा इम्पॅक्ट 2024च्या विधानसभेत जनतेने त्यांना उत्तर दिलं. परिवाराला सांगितलं आता बंद करा. पण आमच्यासाठी वसई विरार एक स्मार्ट सिटी बनवणं किंवा त्याच्यासाठी असलेला एक मास्टर प्लॅन ज्याच्यानी मुंबईवर पण भार कमी पडेल आणि असलेल्या आजूबाजूमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये ज्या 9 महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये एक वसई विरारला एका परिवाराने बाजूला फेकलं होतं. आज आम्हाला त्या शेवटपर्यंत वसई विरारच्या गल्ली गल्लीत विकास करायचा आहे आणि जेव्हा वसई विरार प्रगत होईल त्याचा फायदा वसई विरारच्या भूमिपुत्राला होईल, मुंबईवरचा भार कमी पडेल आणि एक MMR रिजनमधून महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. मला वाटतं त्यामुळे ही जबाबदारी दिली असेल की जिथे काम पूनम करायला जाते तिथे पूर्णतः काम करायचा प्रयत्न करते. आणि जी पॉझिटिव्हिटी आहे, जो उत्साह लोकांमध्ये आहे की आम्हाला यावेळी भाजप आणि शिवसेनेचा महायुतीचा महापौर आणायचा आहे आणि आमच्याही शहराचा विकास करायचा आहे, तर दिसतंय की खूप चांगला. मी मुख्यमंत्र्यांची फार चांगली सभा झाली होती आणि त्यांनी प्रत्येक मुद्दे समोरच्यांचे खोडूनही काढले आणि आम्ही काय करणार हा मास्टर प्लॅनही सांगितला. तेव्हा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं पूर्ण 29 महानगरपालिकेत पहिला महापौर पेढा जो भरवेल तो वसई विरारचा महायुतीचा तुम्हाला महापौर पेढा भरवेल. नक्की. पण ज्या भागाचा आपण उल्लेख करतो आहोत, तुम्ही सांगितलं की एका कुटुंबाची मक्तेदारी होती, पण ती मक्तेदारी इतक्या मोठ्या प्रमाणावर होती की हा भाग एक
एका पद्धतीच्या दहशतीमध्ये सुद्धा होता. त्या दहशतीला भेदणं हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी किंवा कुठल्याही कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसाठी तसं म्हटलं तर कठीण होतं. अशात तुमच्यावरती जबाबदारी दिली. आत्ता वातावरण काय आहे आणि आता जेव्हा तुम्ही फिरता आहात तेव्हा ती दहशत जी एक आपण म्हणतो की अंडरग्राऊंड दहशत किंवा वातावरणात ती दहशत असणं तसं काही जाणवतं का? होती दहशत, अजूनही असते. छोट्या छोट्या गोष्टीत, जसं काल आमची सभा होती तर मुद्दाम आवाज वाढवायचा, मग कार्यकर्त्यांना धमकी द्यायची की पूनम ताई गेला तर बघून घेईन तुमचं, असं काहीतरी चालू असतं. पण कसं आहे, मी ना बंगालमध्ये युवा मोर्चात भरपूर काम केलं आहे. तिथे ममता दीदींची दहशत होती, आम्ही तिथे सोडलं नाही. केरळमध्ये काम केलं आहे, केरळमधली दहशत घेतली नाही. कसं असतं, या सगळ्या दहशतीनं लोकशाहीत सहन करायच्या नसतात. ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी, तुम्ही मग घरी आपला बिझनेस करा. जेव्हा लोकशाहीत येतात, लोकांसाठी येतात, लोकांचं मतदान घेतात त्यांना घाबरवून, तर लोकांचं काम करणं तुमच्यावर असतं. पण गेले 35 वर्ष हा परिवार फक्त आणि फक्त दहशतीत स्वतःचा परिवार वाढवण्यासाठी ते करत आहे. आणि 2024च्या विधानसभेत त्यांनी जो तमाशा केला, जनतेने त्यांना बरोबर उत्तर दिलं. आणि जनता आम्हालाच सांगते हाती गया है, सिर्फ पूंछ बाकी है. आणि आम्ही महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मतदान करणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने आमचे आमदार आणि आमचे खासदार तिथे काम करत आहेत, जो मास्टर प्लॅन मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर प्रतीत केला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा सुरू झालेलं आहे, ते ऑलरेडी सुरू झालं आहे. त्या अनुषंगाने लोकांची इच्छा आहे की आम्हाला आता जाती पाती भाषा ह्याच्यात नाही वाटायचं आहे, आम्हाला आमच्या शहरासाठी आणि आमच्या भूमिपुत्राचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी महायुतीला मतदान करायचं आहे. पण मनसे अध्यक्षसुद्धा हेच म्हणत आहेत की भूमिपुत्रांसाठी काम करायचं आहे. पण भूमिपुत्रांच्या जमिनी लाटल्या जात आहेत, मतदारसंघ तयार केले जात आहेत. गुजरातपासून मुंबईपर्यंत वेगवेगळे मतदारसंघ तयार करून ते मतदारसंघ आपल्या ताब्यात घेऊन, त्या महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन एका पर्टिक्युलर राज्याच्या हितासाठी काम केलं जात आहे. तुम्ही बुलेट ट्रेनचा उल्लेख केला, ती बुलेट ट्रेनसुद्धा अशीच जाते. त्या बुलेट ट्रेनचं शेवटचं स्टेशन कुठलं आहे ते बघा, असं राज ठाकरे म्हणतात. एक मराठी मुलगी म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये मराठी अस्मिता आहे, तेवढीच ठासून भरलेली ती मराठी अस्मिता आहे. ज्या पद्धतीचं हे षडयंत्र रचलं जातं आहे असं मनसे अध्यक्ष म्हणतात, त्याला एक मराठी मुलगी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो मुद्दा आहे की भाजप मतदारसंघ तयार करत आहे आणि गुजरातपासून ते मुंबईला जोडलं जातं, यावर तुमचं काय म्हणणं आहे? मराठीची मक्तेदारी ही फक्त काही परिवाराची तर नाही आहे. जसं मी म्हणलं, वसई विरारमध्ये मक्तेदारी एका परिवारची असू शकत नाही. ही लोकशाही आहे. ज्या शाळेत ते शिकलेत बालमोहनची, त्या बालमोहनची मुलगी मी पण आहे. मराठी माध्यमातून मीही शिकलेले आहे. भारतीय जनता पार्टीचा विकास जो झाला, एका मराठी माणसाने पूर्ण भारतीय जनता पार्टी, त्यात भरपूर लोकांची ताकद होती. पण प्रमोद महाजन, मराठवाड्यातला मराठी माणूस, हा पूर्ण देशभरात गाजला भारतीय जनता पार्टीशी. तो मराठी माणूस या महाराष्ट्राचा भूमिपुत्र होता. मी मराठी खासदार मुंबईची होते. जेव्हा मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मी भाषण केलं होतं, मी त्यासाठी लढले होते. आणि आम्ही सगळ्यांनी, म्हणजे मराठी मक्तेदारी का एका पक्षाची का परिवाराची आहे का? आणि तुम्ही त्या मराठी मक्तेदारीसाठी काय केलं? मग गिरगावचा मराठी माणूस गायब झाला असं तुम्ही म्हणता, तो कुठे गेला? तेव्हा तुम्ही काय करत होता? लालबाग परळमध्ये असलेला मराठी माणूस असेल, बांद्रा पूर्वमध्ये असलेला तुमच्या एरियातला मराठी माणूस असेल, तो कुठे गेला? तेव्हा तुम्ही काय करत होता गेल्या 25 वर्षात? त्यामुळे मराठी मक्तेदारी ही तुमची नाही आहे, ही आम्हा सगळ्यांची आहे. मी मुंबईची मुलगी आहे, मी मराठी आहे, मी मराठीत माझं शिक्षण झालं आहे, मी पुढे जाते. त्यामुळे सारखं सांगून परत एकदा म्हणते, हा केविलवाणा प्रयत्न आहे की तेच सांगायचं की मराठी माणसाला त्रास. अरे, मराठी माणसासाठी तुमचा प्लॅन काय आहे? ना तुम्ही का म्हणता? तुम्हाला नाशिकचं जबाबदारी दिली होती का? नाशिकच्या लोकांनी तुम्हाला परत जबाबदारी दिली नाही? त्याच्यामागे काही कारण असेल. जी मक्तेदारी फक्त मराठी संस्कृतीची आणि भाषेची तुम्ही वापरताय, त्या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं हे तुम्ही तुमच्या भाषणातून सांगत नाही आहात. फक्त उद्या काय होणार आहे, जमीन, अरे जमीन त्या मराठी माणसाचीच आहे आणि त्या जमिनाचे भाव जे वधारलेत त्या मराठी माणसाचेच आहेत. समजा उद्या कुठे चांगला प्रोजेक्ट येत असेल, तो मराठी माणूस, त्याची जमीन, त्या जमिनीचा भाव कोणी वाढवला? त्या प्रोजेक्टमुळे वाढवला. त्यामुळे असं म्हणण्यानी काही होत नाही. आणि नोकरी कोणाला मिळणार आहे? नोकरी का बाहेरचे लोक आम्ही मध्य प्रदेशहून घेऊन येणार आहात का? नाही. तिथे वसई विरारमध्ये राहणारा, मुंबईत राहणारा, नवी मुंबईत राहणारा, मीरा भायंदरमध्ये राहणारा, ज्या सगळ्या तिकडच्या लोकॅलिटीचा माणूस असेल, वाडामध्ये राहणारा, त्याला नोकरी मिळणार आहे. तो मराठीच माणूस आहे, भूमिपुत्र आहे. हे कसं तुम्ही वेगळं, म्हणजे तुम्ही लॉजिकली फक्त मुंबई वेगळी होणार आहे, लॉजिकली होत नाही, जिओग्राफिकली होत नाही आणि हे कॉन्स्टिट्यूशनली होऊ शकत नाही. या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगते. नक्की. परंतु
कुठेतरी वारंवार असं मराठी माणसाला असे मुद्दे पुढे काढून त्याला एक पाऊल मागेच खेचलं जातं आहे का? त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार केला जातो आहे का? मराठी टक्का कमी होत चालला आहे मुंबईतला असं वारंवार जे म्हटलं जातं, त्यांचं म्हणणं आहे की भाजपच अशा पद्धतीचा नरेटिव्ह तयार करतं. मग मतदान कोण करतं आहे? निवडून येणारे कोण आहेत आणि निर्णय घेणारे कोण आहेत? म्हणजे परवाच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचं एक असं म्हणणं आहे की मराठी माणसाकडूनच हे सगळं करवून घेतलं जात आहे. मराठी माणसाला करायचं असं नसो. वरचे बसलेले बॉस आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं थेट नाव न घेता ते असं म्हणाले की ते केवळ ससाणे आहेत. म्हणजे कोण तर पक्षी मारून आणणारा ससाणा, मालक ते नाही आहेत. निर्णय घेणारे वरती बसलेले आहेत आणि यांच्या हातात काहीच नाही. एक तर मला कळत नाही की निवडणूक आयोग अशा भाषेचं, बघा मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या संस्कृतीचा एवढा उद्धार करताय तुम्ही की तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय म्हणताय? ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 230हून जास्त जागा महाराष्ट्रात जनतेने प्रेम करून महायुतीला दिली, तेव्हा तुम्ही त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करताय. 2014ला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्रजींनी 2014 ते 19 त्यांचा प्लॅनच प्रत्येक शहराच्या विकासाचा होता. पहिल्यांदा CM वॉर रूम निर्माण झाली. ती वॉर रूम 2-3 बाबतीत निर्माण झाली. ती वॉर रूम इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निर्माण झाली की प्रत्येक भागातला इन्फ्रास्ट्रक्चर कसा असावा, तो ग्रामीण भागातला असेल, अर्बन भागातला असेल, सेमी अर्बन सेमी रुरलमध्ये असेल. मग मराठी भाषा तिकडच्या असलेल्या सोसायटीमध्ये आपण काय काम करू शकतो, प्रत्येक गोष्टीवर त्यांनी विचार केला आणि तसा CM वॉर रूम प्रत्येक म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असलेल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGO आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळी वॉर रूम बनवली. कुठे कुठे आपण एकत्र म्हणून काम करू शकू. ते पाण्यावर काम असो, आदिवासी भागात काम असो, तिथे जमिनीवर काम असो, प्रत्येक लोकांबरोबर जातीय सलोखा असो. जेव्हा एवढं सगळं काम होतंय ते मराठी माणसासाठीच होतंय. एक मराठीच मुख्यमंत्री आहे. तर हे सगळं म्हणणं वरून आलं खालून आलं हे दुःखाची गोष्ट आहे की वरून ऑर्डर येतात आणि हे काम करतात. मला वाटतं त्यांनी वरून ऑर्डर येणाऱ्या पक्षाबरोबर काम केले. मला वाटतं त्यांना त्यांच्या जुन्या अनुभवाच्या 2009चं कुठेतरी आठवत असेल, मला फ्लॅशबॅक येत असेल. पण मला दुःखाची गोष्ट ही आहे की जे मराठीची, परत एकदा म्हणते की संस्कृतीची मक्तेदारी दाखवतात, त्या मराठी माणसांसाठी त्यांनी काय केलं? नॅरेटिव्ह ते बनवत आहेत का आम्ही बनवत आहे? आमचं नॅरेटिव्ह शुद्ध आहे. विकास, मराठी भूमिपुत्राचा विकास, त्याला नोकरी आणि प्रत्येक शहराला वर्ल्ड क्लास सिटी करणं, आमचा तोच पूर्णतः नॅरेटिव्ह. आमचं अजून काही नाही आहे. त्यांचं नॅरेटिव्ह आहे आणि ते केबलवालं नॅरेटिव्ह आहे की मराठी माणूस गायब झाला, मराठी माणसाचं काय व्हायचं, मराठी माणूस कुठे जाईल. म्हणजे मी म्हटलं ना, मुंबई तोडून कसं जिओग्राफिकली कसं ते शक्य आहे, कॉन्स्टिट्युशनली कसं शक्य आहे, कसं तुम्ही महाराष्ट्रातून, म्हणजे हे म्हणणंच चुकीचं आहे तुम्ही की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल. आम्ही उभे राहू ना, आम्ही त्या मुंबईसाठीच लढतो आहे आणि त्या मुंबई शहराचा विकास व्हावा ह्याच्यावर तुमचा मास्टर प्लॅन तर कुठेच दिसला नाही. आम्ही करून दाखवलं. काय करून दाखवलं अजून मला काही कळलंच नाही. तुम्ही फक्त मराठी माणसाला भूलथापा देऊन किंवा त्यांना एक इमोशनल मराठी माणसाचं काय होईल हे सांगून सांगून काय करून दाखवणार आणि तुम्ही त्याच्यातून काय करून दाखवणार त्या मराठी माणसासाठी. तर माझी विनंती आहे की इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मराठी माणसाचा विकास, भूमिपुत्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास ह्याच्यावर आपण समजा मुद्द्यांवर लढलो ते जास्त चांगलं होईल. असाच एक मुद्दा की मुंबईचा महापौर हा मराठी होणार असं मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतं. मराठी हिंदू होणार, आधी हिंदू होणार असं भाजप म्हणत होतं. आता भाजपची अशी लाईन आलेली आहे की मराठी हिंदू होणार. तर असं म्हटलं जातं आहे की मराठी आणि हिंदू असं, म्हणजे मराठी विरुद्ध हिंदू असा सुरुवातीला प्रकार केला गेला आणि आता मनसे किंवा शिवसेना यांनी जो काही जोर लावून धरला त्यामुळे आता भाजपवर ही वेळ आली की ते असं म्हणतात की मराठी आणि हिंदू होणार. भाजपवर कसली काही वेळ आली नाही आहे. वेळ त्यांच्यावर आली आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीत नॅरेटिव्ह हा भाषेच्या नावाने किंवा असा काही करावा लागतो. आमचा नॅरेटिव्ह क्लिअर आहे. हिंदू, मराठी, भूमिपुत्र, महिला किंवा पुरुष जे काही आपला नंबर पडेल त्यानुसार. त्यामुळे मुंबईचा किंवा मुंबईची भूमिपुत्र मराठी आणि हिंदू हा महापौर होईल. म्हणजे आमची क्लॅरिटी तेवढीच आहे. आता ते काय म्हणतात त्याच्यावर आम्हाला नॅरेटिव्ह सेट करायची गरज नाही. आमचा नॅरेटिव्ह विकासाचा नॅरेटिव्ह आहे आणि त्याच नॅरेटिव्हमध्ये जाणार आहोत. म्हणूनच मुंबईत मराठी माणसांनी मुंबईत आमदारसुद्धा 2024मध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले.
महाराष्ट्रात निवडून दिले. का दिले? तो मराठी माणूसच होता ना. तर मराठी माणसाची अपेक्षाच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून आहे आणि त्या अपेक्षापूर्तीच्याच नॅरेटिव्हवर, विकासाच्या नॅरेटिव्हवर आम्ही काम करू. परंतु आपलेच नेते यांचं एक वक्तव्य अगदी सुरुवातीला या प्रचाराच्या सुरुवातीला गाजलं, ती म्हणजे की उत्तर भारतीय महापौर होईल. भलेही ते वक्तव्य मीरा भाईंदर इथं केलं गेलेलं असलं तरीही ते खूपच पक्षाच्या विरोधी किंवा तुमच्या भूमिकेच्या विरोधी गेलं आणि त्यामुळे सुद्धा नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला. वसई विरारच्या बाबतीमध्ये सुद्धा कारण तोही पट्टा असा आहे जिथे असं बोललं जातं की खूप मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय लोक येऊन तिथे राहिलेले आहेत. त्यामुळे वसई विरारसुद्धा आपल्या हातून गेलेले आहे. तिथे सुद्धा एक वेगळा पर्टिक्युलर मतदारसंघ तयार झालेला आहे. तोही मतदारसंघ आता मराठी राहिलेला नाही. तुमचं यावर काय म्हणणं आहे? एकतर ना मराठी माणूसच ठरवतो महाराष्ट्रात की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि प्रत्येक त्याच्या गावात सरपंच कोण होणार, जिल्हा परिषदेचा सदस्य कोण होणार, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार, आमदार कोण होणार, खासदार कोण होणार आणि महापौर कोण होणार. सो महाराष्ट्रातला मराठी माणूस हा महाराष्ट्रातला मराठी माणूसच ठरवतो. हे सगळं इकडे कमी झालं म्हणून ते ठरवतात, हे ठरवतात असं काही नाही आहे. आणि महाराष्ट्राचा भूमिपुत्रच ठरवतो की महाराष्ट्रात कोण येणार आहे. त्यामुळे मला वाटतं आकडे आणि संख्यांवर आत्ता गणित अभ्यास करण्यापेक्षा समजा त्यांनी थोडा बहुत अभ्यास केला असता विधानसभेचा आणि प्रत्येक वॉर्डाचा, तर त्यांना कळलं असतं की मराठीच निर्णायक असतो आणि मराठी माणूसच असतो. तो भूमिपुत्र ठरवतो की त्यांचा नेता कोण होणार. पॉईंट नंबर 1. दुसरं, जे काही आमच्या एखाद्या नेत्यांनी चुकीचे वक्तव्य केले असतील तर त्या वक्तव्याने त्यांनी मागेही घेतलं आहे. एखादे जोशमध्ये काही बोलून गेले, पण आम्ही त्यांना सांगितलं ह्याचं खंडन करा कारण की हे होणार नाही. त्यामुळे आमची क्लॅरिटी तिकडे आहे. तिसरी गोष्ट, वसई विरारमध्ये जरी उत्तर भारतीय समाज तिकडे असला तरी तिकडे असाही उत्तर भारतीय समाज आहे, तो गेल्या 7-8 पिढीपासून राहतो आहे आणि तो मराठी भाषेत आपल्याहून शुद्ध चांगली आपल्यासारखी मराठी भाषेत असतो बोललेला. तो हिंदी तेवढा बोलत नाही आणि म्हणजे आश्चर्य असे की ते मराठी भाषेच्या शाळेतच शिकलेला असतो. त्यामुळे ज्यांना अभ्यास नाही आहे ना त्या त्या गावाचा, त्या त्या एरियाचा, त्याच्यावर उगीच परत मी म्हणते ना, कसं तुम्ही वरून बघता त्यामुळे कळत नाही. एकदा त्या गावात आणि गल्लीतही फिरावं नेत्यांनी, जेव्हा ते असं म्हणत असतील त्यांनी तिकडे फिरावून बघावं. तिथे असलेले कोळी बांधव, तिथे असलेला आगरी समाज, तिथे असलेले इतक्या वर्षापासून असलेले लोक, थोडा अभ्यास करावा, मग मराठी माणसाविषयी बोलावं, एवढी माझी त्यांच्याकडे थोडी रिक्वेस्ट आहे. नक्की. आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो आहे. ज्या वसई विरारची जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे तिथली स्थिती कशी आहे? भाजपची विशेषतः तिथे स्थिती कशी आहे? आणि जसं तुम्ही म्हणालात की एका कुटुंबाचं वर्चस्व हे इतके वर्ष तिथे राहिलेलं आहे, ते वर्चस्व मुळापासून जर संपवायचं असेल तर महानगरपालिका ताब्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्या मुद्द्यांवर तिथे ती दहशत पसरवली जात होती ते बहुतेक मुद्दे सगळे महानगरपालिकेशी संबंधित होते. आत्ताची स्थिती काय आहे आणि निवडणुकीनंतर तिथे काय होईल? निवडणुकीनंतर 16 तारखेला मला माहिती आहे की महायुतीचा महापौर तिथे होणारच आहे. पण 15 तारखेला मी वसई विरारच्या जनतेला, नालासोपाऱ्याच्या जनतेला हात जोडून विनंती करते, ज्या पद्धतीने तुम्ही 2024मध्ये खासदारकीला, आमदारकीला मतदान केलं आणि ते मतदान ह्याच्यासाठीच केलं होतं की आम्हाला आता या परिवाराची दहशत नको, मक्तेदारी नको, आता आम्हाला आमच्या गावात विकास हवा आहे आणि आम्हाला ही जगायचं जसं बाकी शहरं जगतात. आम्ही गावात राहू, आमचं गाव मोठं होत चाललं आहे, आता ते एवढं मोठं शहर झालं आहे, मोठी महानगरपालिका आहे, म्हणजे मीरा भाईंदरपेक्षा मोठी महानगरपालिका वसई विरार आहे. त्या महानगरपालिकेत एवढा फंड येऊनसुद्धा आमचं हॉस्पिटल बनत नाही, रस्ते बनत नाही, पाण्यात आम्ही राहतो, पाणी मिळत नाही. हे का होते? म्हणजे कुठे ना कुठे ती जी गळती लागली आहे ती गळती जनतेलाही थांबवायची आहे आणि त्यांचा विश्वास भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या महायुतीवर आहे. आणि मला दिसतंय की 15 तारखेला त्याच संख्येने आणि त्याच उत्साहाने लोक बाहेर येऊन मतदान करतील आणि एकदा त्यांचं मतदान झालं आणि 16ला जो निर्णय महायुतीच्या बाजूने कौल दिसतोय तो आल्यानंतर पुढचे 5 वर्ष त्या शहराचा विकास करणं हेच आमचं ध्येय राहील. नक्की. धन्यवाद आमच्याशी धन्यवाद. संवाद साधल्याबद्दल. तर या होत्या पूनम महाजन, भाजपच्या मराठमोळ्या माजी खासदार आणि नेत्या, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रातल्या अगदी सरपंचापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधी कोण होणार हे महाराष्ट्राची मराठमोळी जनताच ठरवते. त्यामुळे काही राजकीय पक्षांनी मराठी आपली मक्तेदारी असल्याचा ची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असं भासवू नये. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई. ओके. पुन्हा
अरे इतकी छान झालं होतं it माझं. was a very हा ना. तर या होत्या पूनम महाजन, मराठी भाजपच्या खासदार, माजी खासदार. रिपीट, सॉरी, ते एकदा ते उन्होंने फ्लो इतना मध्ये अच्छा येतं ना. बोला था, वो नहीं कर सकते क्या? थोडा क्रॅक झाला तर चालतं ना? ओ या. धन्यवाद ते आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर या होत्या पूनम महाजन, भाजपच्या मराठमोळ्या माजी खासदार, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या अगदी सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत लोकप्रतिनिधी कोण होणार ही महाराष्ट्रातली मराठमोळी जनताच ठरवते. काही राजकीय पक्ष जे स्वतःला मराठीचे कैवारी समजतात, त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असं भासवू नये. महाराष्ट्रात सगळे निर्णय हा मराठी माणूसच घेतो आणि सगळे लोकप्रतिनिधीसुद्धा कोण असतील हे मराठी माणूसच ठरवतो. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.